जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधुनी कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी. यावरील पंक्ती मला फार आवडतात. जेव्हा जेव्हा मनाचे श्लोक किंवा दासबोध किंवा समर्थ रामदास स्वामी समोर येतात, आपण जसे असतो तसाच देव आपल्याला आवडतो. जसे की 3 गुण, सात्विक, राजस, तामस, तर हे तिन्ही स्वभाव आपल्या माणसांमध्ये असतातच असतात. ज्याचा जास्त प्रभाव तसा देव आपल्याला आवडतो. पण हा देव खरा असतो का, असे रामदास स्वामी पुढे म्हणतात. तर नाहीच. तो देव आपण आपल्या स्वभावानुसार निवडलेला असतो. त्यामुळे तो केवळ आपल्यात असणारा गुणच दर्शवतो, इतकेच. खरा देव हा आपल्या आतमध्ये आहे, असे ते पुढे म्हणतात. शक्ती आणि साधना एकत्रित कुठे पाहायला मिळते, तर ती इथेच रामदासांच्या चरणी. ज्यांनी तरुण पिढीने व्यायाम करून धष्टपुष्ट राहावे आणि साधना करावी, हे जनमानसात विचार केवळ रुजवलेच नाहीत, तर प्रत्यक्षात करवून देखील घेतले, जे आजही अविरत आपल्यासारख्या त्यांच्या भक्तांकडून पाळले जातात. तर आपण जात आहोत सज्जनगडावर, जिथे समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. त्यांचे चैतन्य तिथे आहे आणि ती ऊर्जा अनुभवायला आपण वरचेवर तिथे जात राहणे गरजेचे असते. मनावर खोलवर लिहिणारे समर्थ रामदास महाराजांचे साहित्य म्हणजे आत्ताच्या या कलयुगातील मोठे वैभव आहे, जे मानवाला त्याच्या जवळ असणाऱ्या खऱ्या संपत्तीकडे नेऊन जाण्यास प्रवृत्त करते, जी भौतिक सुखात नसून आपल्या आंतरिक मनात सुप्त अवस्थेत आहे. आध्यात्मिकतेची आवड जेव्हापासून लागली, तसा तसा क्रियायोग, दासबोध, मनाचे श्लोक, स्वामी विवेकानंद, क्रिया कुंडलिनी योग, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यांचा अभ्यास हळूहळू सुरू झाला. तर आज जाणवते की सज्जनगडावर किती सकारात्मक ऊर्जा आहे, एक चैतन्य आहे. आणि ती ऊर्जा दरवेळी तिथे गेलो की अनुभवायला मिळते, त्यांच्या समाधी गुहेत. आपण पोचलो आहोत सज्जनगडावर. आता गाडी पार्क करून पायऱ्या चढत चढत प्रत्येक पायऱ्यावर असणारी चैतन्यमयी ऊर्जा अनुभवत आपण महाद्वाराकडे जाणार आहोत. चला तर मग. जाता जाता 11 मारुतींचे दर्शन देखील आपणास इथे दिसते. अनेक ताक, रानमेवाची छोटी मोठी दुकाने इथे पाहायला मिळतात. झालं काय की आम्ही गेलो होतो होळीला, त्यामुळे वीकडे देखील होता. त्यामुळे हे सगळे जे काही दुकानं होती ती सगळी बंद होती. तरीही तिथलं शांततेतलं जे चैतन्य होतं ते अविरत आम्हाला अनुभवायला मिळालं. आपण आता महाद्वार जे आहे सज्जनगडावरचं मेन, तिथे आपण पोहोचलेलो आहोत. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे त्या दरवाजाचं नाव आहे. तर अनेक पायऱ्या चढत चढत आपण इथेपर्यंत आलेलो आहोत. आता आपण मूळ समर्थ महाद्वार आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही आजूबाजूला पाहताय, खूप सुंदर परिसर होता. अशा प्रकारे आपण आतमध्ये एंट्री केल्या केल्या जो सज्जनगड आहे त्याच्या महाद्वाराचं आपल्याला अशा रीतीचं जे काही आर्किटेक्चर आहे ते आपल्याला दिसतं, जे इतर गड किल्ल्यांवरती असतं सेम तसंच दिसतं. तर इथे आपण आता पोचलेलो आहोत. बऱ्याच काहीतरी अशा लिपीमध्ये तिथे मजकूर लिहिले होते.
गडावरती तुम्ही बुरुज पाहू शकता. अतिशय सुंदर गड आहे आणि गड नुसताच नसून तिथे जे रामदास स्वामींचं भक्तिमय चैतन्य जे आहे ते खूप सुंदर आहे. इथे ताक वगैरे ठेवलेले आहेत. एवढ्या उन्हाचं जेव्हा आपण जातो तेव्हा ताक, कोकम, लिंबू सरबत तिथे आपण घेऊ शकतो. इथे एक छोटेखानी तलाव देखील आहे आणि आपण जसजसे जाऊ तसे हॉटेल्स, छोट्या मोठ्या ज्या काही खेळण्यांची दुकानं आहेत ती तिथे आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ रामदास स्वामींचं पुस्तकालय देखील इथे आहे, जिथे त्यांचं सगळं चरित्रावली यांची पुस्तकं तिथे आहेत. मेन म्हणजे बेलसरे यांचं दासबोध इथे जाऊन घेण्यातला जो आनंद आहे तो कुठेच नाही असं मला वाटतं. अशा प्रकारे त्या दिवशी भरपूर गर्दी नव्हती, त्यामुळे पूर्ण छान वाटलं मला तिथे. आणि इकडे आहे भोजनालय. इथे प्रसाद मिळतो. ॲक्च्युली 2 ठिकाणी तिथे प्रसाद मिळतो. इथे पहिल्यांदा आम्ही गेलो, एवढ्या उन्हातानातून गेलो आणि इथला प्रसाद अतिशय प्रसिद्ध आहे. मेन म्हणजे इथे असणारी गव्हाची खीर ही खूप प्रसिद्ध आहे. तर आम्ही तिथे पोहोचलो. आतमध्ये अजून पंक्ती चालू होती, तर थोड्या वेळ आम्ही बाहेर असं थांबलो. तिथे पण असा मोठा एक विहीर कम तलाव असं काहीतरी तिथे होतं. पूर्ण हिरवंगार स्वच्छ पाणी दिसते. प्रसाद तुम्ही पाहता इथे भात, फ्लॉवरची भाजी आणि रसम होतं, पण अप्रतिम होतं. आणि रामनामाच्या गजरात तिथे हा प्रसाद दिला जातो. तर श्रीराम जय राम जय जय राम. आणि ही आहे त्यांची प्रसिद्ध गव्हाची खीर. इथली खीर म्हणजे अप्रतिमच आहे. खास भक्त तिथे ही खीर खाण्यासाठीच येतात. अशा प्रकारे बाहेर तिथे तिलक लावून देत होते, तर आम्ही ते पण अनुभव घेतला. तिथे असा समर्थ प्रसाद म्हणून प्रसाद देखील मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बुंदी असते खाण्यासाठी. तर ती बुंदी देखील आम्ही तिथे घेतली होती. ती पण खूप सुंदर होती. इथे अशा रीतीने काय काय जे हे आहेत पंक्ती आहेत रामदासांच्या, त्या इथे अशा लिहिलेल्या होत्या. हा पेठेतील मारुती मंदिर आहे. तिथे मारुती भरपूर ठिकाणी आपल्याला सज्जनगडावरती त्यांचे दर्शन मिळतात, कारण की समर्थ रामदास स्वामी मारुतीचे पण भक्त होते. आता हे श्रीधर स्वामीजी होते, जे रामदास स्वामींचे भक्त होते, शिष्य होते, जे तिथे येऊन राहिले होते. आणि तिथेच त्यांनी जे काही रामदास स्वामींकडून जे काही शिक्षण आहे आध्यात्मिकतेचं, ते सर्व त्यांनी तिथे घेतलं होतं. तर ती त्यांची कुटी आहे आणि आतमध्ये गेल्यावर पण ते चैतन्य तिथे जाणवतं. अतिशय शांत असं ते होतं. हे आहेत त्यांच्या पादुका, श्रीधर स्वामींच्या पादुका आहेत. तुम्ही जेव्हा आतमध्ये जाल तर तिथे पादुका मंदिर आहे आणि अतिशय शांत आणि चैतन्यमयी तिथे त्या कुटीमध्ये वाटतं. आजूबाजूला तुम्ही बघितला तर असे आता छोटे छोटे दुकानं आहेत खेळण्यांची वगैरे. संपूर्ण परिसर त्या दिवशी अतिशय शांत होता, त्यामुळे अतिशय भारी वाटलं मला. कुठेही जाताना सगळ्यात पहिला वीकडेला जायचं असेल तर मला फार छान वाटतं, कारण की आपल्याला तिथे गेल्यानंतर ते चैतन्य अनुभवायला मिळतं. तर आपण आतमध्ये आलेलो आहोत. इथे जे काही आपलं चप्पल वगैरे आहे ते काढायचं. आणि त्या दिवशी होळी होती, त्यामुळे होळी देखील गडावरती लावली होती, पेटवली होती. छोट्या छोट्या अशा ठिकठिकाणी रांगोळ्या पाहायला मिळतात. हे आहे समाधी मंदिर आणि इथे आपण आता आतमध्ये चाललो आहोत. खूप छान वाटलं. होळी देखील तिथे त्यांनी पेटवली होती. आपण आतमध्ये जाऊ तसं त्यांचे जे काही गोष्टी होत्या वापरायच्या त्या तिथे आपल्याला पाहायला मिळतात. अशा रीतीने त्यांच्या पाण्याचा डबा, त्यांच्या पाण्याचा लोटा, ते ज्या ह्याच्यातून पाणी आणायचे ते घागरी, कळशा. तर अशा प्रकारे आपण तिथे त्यांच्या गोष्टी बघू शकतो. इथे जे आहे तिथे त्यांनी देह ठेवला होता, तर ते देखील तिथेच आहे.
आणि हे आहे समाधी मंदिर, जिथे गुहा आहे आणि त्या गुहेतून आत गेल्यानंतर जे आपल्याला एक काय म्हणतो की चैतन्य आणि एक शांती जी अनुभवायला मिळते ती कुठेही मिळत नाही. तर हे आहे रामदास स्वामींचं समाधी मंदिर. इथे आतमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी अलो केलं नव्हतं, त्यामुळे ते एक बरंच आहे की तिथे जाऊन आपल्याला ते चैतन्य अनुभवायला मिळतं. नाहीतर व्हिडिओ करण्यामध्ये किंवा फोटो काढण्यामध्येच आपला वेळ जातो. त्याच्याच समोर आहे प्रसादालय दुसरं. तिथे पण आम्ही तो प्रसाद चाखला. तिथे पण असं भात खीर पण वेगळ्या प्रकारचं होतं सगळं ते पण. आणि आता आपण पूर्ण मागच्या साईडला जातोय सज्जनगडच्या, जिथे तुम्हाला धरण पाहायला मिळेल. उरमोडी धरण आहे हे. आणि इथून आत गेल्यानंतर धाब्याचा मारुती आपल्याला दर्शनास मिळतो. तर पूर्ण शांत परिसर आहे. अशा रीतीने तुम्ही जसं धाब्याच्या मारुतीकडे जाल तर हा परिसर तुम्हाला अनुभवायला तिथे मिळेल. पूर्ण जे काही परळी म्हणून गाव आहे खाली, तर ते देखील आपण इथे बघू शकतो. किती उंचावरती हा गड आहे. हे आहे धाब्याचा मारुती. तिथे खूप एक छान मस्त कोट, म्हणजे काय म्हणतो आपण, एक वॉर्निंग कोट तिथं दिलं होतं बघा. कारण की कोणी तिथे काही वेगळे प्रकार करू नयेत म्हणून ते कोट, ते काय वॉर्निंग कोट तिथं त्यांनी ते दिलेलं होतं. ते एक चांगलंच आहे. तर अशा रीतीने आता आपण धाब्याच्या मारुतीला आलेलो आहोत. इथे पण खूप शांत वाटतं. आम्ही एक अर्धा तास इथे रेस्ट घेतली. रेस्ट मीन्स ध्यानधारण्यातलीच रेस्ट घेतली. खूप छान वाटलं इथे. गार थंड वारं येत होतं. एवढ्या उन्हातानाचं इतकं छान वाटलं सावलीमध्ये इथे. मंदिर अतिशय सुंदर त्यांनी ठेवलेलं आहे तिथे. चला आता हळूहळू आपण काय करूयात, गडाला उतरायला चालू करूयात. तर या धाब्याच्या मारुतीपासून डायरेक्ट आपण गड उतरू शकतो खाली या रोडने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दासबोध बेलसर यांचं, तर तिथेच मला घ्यायचं होतं. मी अनेक टाईमला गेले होते सज्जनगडवर, पण ह्या टाईमला मी ते दासबोध खरेदी केलं. तो जो आनंद होता ना, तो अतिशय निराळा होता. एवढी गर्दी नसल्यामुळे त्यातले एक 2-3 पानं मी तिथेच वाचून काढली होती. कारण की दासबोध असा आहे, कोणतंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा, त्यातून ज्ञानच ज्ञान मिळत राहतं. तर खूप छान वाटलं. थंड वारं तिथे होतं, शांतता होती सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे थोडाफार वाचनास टाईम मिळाला तो मी तिथे घालवला आणि खूप छान वाटलं. खूप सुंदर आहे दासबोध. तुम्हाला जर मिळालं तर नक्की तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न करा. इथले चैतन्य अनुभवा. जय श्रीराम.